तिने मला विचारलं, डॉक्टर माझं HPV पॉझिटिव्ह आहे, बायोप्सीमध्ये फक्त माइल्ड लिजन आहे, मग माझी ही मोठी कोन बायोप्सी का करायची? मी तिला म्हटलं की सगळ्यात आधी कॉल्पोस्कोपी काय मित्र सांगते. कॉल्पोस्कोपी म्हणजे स्पेशल मायक्रोस्कोपने गर्भाशयाच्या तोंडाकडे म्हणजे सर्व्हिक्सकडे पाहण्याची ही तपासणी असते. गर्भाशय मुखावर खास द्रव लावला जातो, म्हणजे रिएजंट्स लावले जातात. त्यामुळे HPVमुळे बदल झालेलं जे काही सेल्स असतात ते आपल्याला झूम करून बघायला मिळतात. यामुळे कळतं काय की एक्झॅक्टली कुठला भाग अफेक्ट झालेला आहे, तो पूर्णपणे दिसतोय का, की तो आतपर्यंत गेलेला आहे. खरं म्हणजे तुमचं लिजन CIN1 माइल्ड आहे, याचा अर्थ कॅन्सर नाही. पण तुमचा HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचं जे इन्फेक्शन आहे ते हाय रिस्कचं आहे. आणि कॉल्पोस्कोपीमध्ये संपूर्ण लिजन स्पष्टपणे दिसत नव्हतं, म्हणून आम्ही कॉल्पोस्कोपिक गायडेड ही कोन बायोप्सी केलेली आहे. हे ट्रीटमेंट नसून हे डायग्नोसिससाठी केलेली आहे. म्हणजे असतं काय, कॉल्पोस्कोपीने फक्त वरचं दिसू शकतं, आतमध्ये इन्व्हेजन झालंय का हे दिसत नाही, म्हणून आपण कोन बायोप्सी केली आहे. आणि ह्याच्या रिझल्ट नंतर आपल्याला कळेल की आपला हा रोग आतपर्यंत पोचलेला आहे का.